नित्यपाठ गुरुचरित्र अध्याय 31. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. योगेश्वर म्हणती तियेसी, स्त्रियांचे आचार मज पुससी, सांगेन तुझ विस्तारेसी, भवसागर तरावया. अगस्त्य ऋषी महामुनी, जो का होता काशी भुवनी, लोपामुद्रा महाज्ञानी, त्याची भार्या परियेसा. तया अगस्त्याचा शिष्य विंध्य नाम असे प्रख्यात, पर्वतरूपे वर्तत, होता भूमीवरी देखा. ब्रह्म ऋषी नारदमुनी हिंडत गेला तया स्थानी, संतोषी जाहला पाहोनी, स्तुती केली तयावेळी. म्हणे नारद विंध्यासी, आणिक पर्वत नाही तुझ सरसी, समस्त वृक्ष तुझ पाशी, महारम्य स्थळ तुझे. परी असे एक उणे, मेरू सरसी नोहे जाणे, स्थळ सूक्ष्म तू या कारणे, महत्व नाही परियेसा. ऐसे म्हणता नारदमुनी विंध्याचळ कोपोनी, वाढता जाहला तत्क्षणी, मेरू सरिसा होऊ म्हणे. वाढे विंध्याचळ देखा, सूर्यमंडळा सन्मुखा, क्रमांतरे वाढता एका, गेला स्वर्ग भुवनासी. विंध्या दक्षिण भागेसी, अंधकार अहर्निशी, सूर्यरश्मी न दिसे कैसी, यज्ञादी कर्मे राहिली. इंद्र कोपोनी तये वेळी, गेला तया ब्रह्म या जवळी, सांगे वृत्तांत सकळी, तया विंध्य पर्वताचा. ब्रह्मा म्हणे इंद्रासी, आहे कारण आम्हासी, अगस्त्य असे पुरी काशी, तया दक्षिण दिशे पाठवावे. अगस्त्याचे आश्रमासी, पातले इंद्र समस्त ऋषी, देवगुरु महाहर्षी, बृहस्पती सवे असे. देखोनिया अगस्त्य मुनी, समस्तांते वंदोनी, अर्घ्यपाद्य देऊनी, पूजा केली भक्तीने. देवगुरु बृहस्पती, सांगे पतिव्रता ख्याती, पूर्वी पतिव्रता होती, लोपा मुद्रा सरी नाही. अरुंधती सावित्री, अनसुया जाणा महाव्रती, शांडिल्याची पत्नी होती, पतिव्रता विख्यात. लक्ष्मी आणि पार्वती, शतरूपा स्वयंभू सती, मेनका जाण अतिख्याती, हिमवंताची प्राणेश्वरी, सुनीता जाण ध्रुवाची माता, संज्ञादेवी सूर्यकांता, स्वाहादेवी होती ख्याता, यज्ञपुरुषाची प्राणेश्वरी, याहुनी अधिक आचार ख्याता, लोपामुद्रा पतिव्रता, ऐका देव समस्त म्हणता. बृहस्पती सांगत असे, पतिव्रतेचे आचरण, सांगे गुरु विस्तारून, पुरुष जेविता प्रसाद जाण, मुख्य भोजन स्त्रियेसी, आणिक सेवा असे करणे, उभा पुरुष तई उभी असणे, आज्ञेविणे न बैसणे, अवज्ञा न करी पतीची, पतीची सेवा निरंतरी, मनी भाविजे हाची हरी, शयन काळी सर्व रात्री, सेवा करावी भक्तीने. जागृत न होता पती देखा, पूर्वी उठी जे सती ऐका, करणे सडा सम्मार्जनादिका, करणे निर्मळ मंगलप्रद. असता ग्रामी गृही पुरुष, सर्व शृंगार करणे हर्ष, अथवा जाता ग्रामा पुरुष, शृंगार आपण करू नये. पती येता बाहेरुनी, सामोरी जाय तत्क्षणी, सहस्र कामे त्यजूनी, सन्मुख जावे पतिव्रते. काय निरोप म्हणोनी, पुसावे पतीसी वंदोनी, जे जे वसे पतीचे मनी, तया परी रहाटावे. पती आयुष्य वर्धनार्थ, हळदी कुंकुम लाविजे ख्यात, सेंदूर काजळ कंठसूत्र, फणी माथा असावी. पती सवे विवाद देखा, करिता पावे महादुःखा, पती अंतःकरणी असे ऐका, आपण एक करू नये. पतीचे मनी जे आवडी, तेची घ्यावी लेणी लुगडी, पती दुश्चित असता घडी, आपण शृंगार करू नये. जितुके मिळेल पतीसी, संतुष्ट करावे मनासी, समर्था पाहुनी कांक्षेसी, पती निंदा करू नये. पतीसी क्रोधे उत्तर देती, श्वानयोनी जन्म होती, जंबुक होऊनी भुंकती, ग्रामाजवळी येऊनिया, जाऊ नये वनभोजनासी, अथवा शेजारिया गृहासी, इष्टसोयरे म्हणोनी हर्षी, जाऊ नये प्रतिदिनी. परपुरुषावरी दृष्टी करी, उपजेते अंगहीन नारी, जन्म पावे पतिता घरी, दरिद्री होनी परियेसा. गुरुधर्म देवतीर्थ समस्ती,
सर्व जाणावा आपुलापती, ऐसी जे निश्चये सती, पतिव्रता तेची जाणा, ज्याचे घरी पतिव्रता, दैवागळा पुरुष ख्याता, करावे सुकृत जन्मशता, तरी चलाधे तैशी सती, सती नाही ज्याचे घरी, त्यासी नाही अरण्य दूरी, वृथा जन्मोनी संसारी, कर्मबाह्य तो जाणा, स्त्रिये विणे असे जो नर, त्यासी न साधे कर्माचार, कर्मविहीन देवपितृ, कर्माहतो नोहे देखा. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे पतिव्रता धर्मनिरूपणं नाम 31 श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.